नमस्कार, मी ऋतुजा परब तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा आपल्या नवीन व्लॉगमध्ये खूप खूप स्वागत आहे. तर थंबनेल बघून तुम्हाला कळलंच असेल की हा माझा बड्डेचा व्लॉग आहे. तर 2 व्लॉग येणार आहेत. एक बड्डेच्या दिवशी मी काय केलं त्याचा, आणि त्याच्या आदल्या दिवशी माझ्या मित्रमैत्रिणींनी कसा माझा वाढदिवस साजरा केला ते तुम्हाला या व्लॉगमध्ये बघायला मिळणार आहे. आणि खरं तर खूप मजा आली, खूप ड्रामा वगैरे आहे, तुम्ही बघालच आता पुढे. पण शेवटपर्यंत हा व्लॉग नक्की बघत राहा, कारण तुम्हाला नक्की खूप मजा येणार आहे बघायला. आणि माझ्या फ्रेंड्सनी मला खूप मस्त असं सरप्राईज दिलं. तर बघत राहा व्लॉग. मी पण खूप शॉक झाले नंतर, आणि पण मजा आली खूप जास्त. तर त्यांचं जे काही प्लॅनिंग वगैरे होतं ते बघायला तुम्हाला खरं तर मजा येईल. आणि शेवटपर्यंत बघत राहा व्लॉग. आणि तुम्हाला आवडला तर नक्की एक लाईक करा, चॅनलवर आपल्या नवीन असाल तर सबस्क्राईब करा. चला आता मी जास्त बोलत नाही, तुम्ही आता हा व्लॉग एन्जॉय करा. हा योगेश, तर मग काकी बोलली मग काकी तर बोलतात अरे हा डायल नंबरवर तुझाच पहिला नंबर होता म्हणून तुला लावला, इथे ह्याला चक्कर आली आहे करून असं. आणि तो पडला ना, त्याला लागलं होतं, तर आपण पटकन जाऊया. आणि तुम्ही ऑलरेडी मी तुला पटकन फोन करणार, तू बोलला तुमचं ऑलरेडी तुझं पोहोचलेलं ना, मग तुम्ही दोघं पोहोचणार मग मी सांगणार की आम्ही पोहोचलोय, तुम्ही या म्हणून. हां चालेल. अरे बंड्या फोनच उचलत नाही. बंड्या आहे हे ते दाखवूच नका. आणि तू नाही तुम्ही गेलात घरी तुमचे फोन करते पण नेहमीप्रमाणे माझी चिडचिड झाली, तू फोन नाही उचलत आहे. आणि मला आणि मंग्या तर पोहोचला घरी. मंग्या पोहोचला. हा आता आम्ही दोघी कपडे घ्यायला तिकडे जातो. आहे ना. अरे तू बोल. तुला कुठे माहिती? तिला माहितीये का? आता ऐका, आपण कपडे घ्यायला जाऊया तिकडे. रोल आहे. आणि तेव्हा तिला इथूनच काहीतरी घेऊ दे जास्त. हा इकडून ना इकडे 300 आणि मला रुपयाचं घ्यायला भावाली लावू. फनी घे ना गो. अरे यार ऐक, आणि ना ह्या दोघांना तर कंटाळायचं कसं. हा बोले चहा प्यायला जाऊया, आणि चहा प्यायला जातो म्हणून बोल मंग्या ट्रेन मध्ये चढला पण. ऐक आणि तू बोलायचं की श्रू मला कामावर फोन आला. नाही तर बोल अरे लेट होतं श्रुती, का तू आमचं येतेस सगळं का? तुमचं अरे बोल आहे. मंद पण तुम्ही तिथून अरे कळती मारणार अरे की तिला काय तिला सांगायचं. आता सांगा की तू मंगेल पण निघाला, तिला कोल्हापूर निघालाय. नाही, मी निघालो. तेच मी तिला बोलले पण आता तुला परवडणार आहे का 1000 रुपयाचे कपडे, तर ती बोलली हा यार ते पण आहे. मग ना आपण असं बोलूया मरू दे 1000 रुपयाचे कपडे, इथे 300 रुपयाचे घेऊ आणि घरी जाऊ. आणि मंग्या आणि बंड्या चहा प्यायला गेले, आणि मग मंग्या चढला ट्रेनमध्ये. अरे मग योगेशचा फोन आला ना मला. नेहा तू येतेस का? आम्ही दोघीच कुठे जाऊ? चले तुम्ही आरामात. नाही तू नेहा येतेस का? नाही मला पण यायचं. डायल लिस्ट वर माझाच का पहिला नंबर होता ग. अगं त्याने तूच फोन केला होतास त्याला, तुलाच नखरे. तू बोललीस ना चावी राहिली योगेश, त्याच्यामुळे पहिला आला असेल. तुम्ही 2 मिनिटात घरी पटकन आवाज ओळखते अशा अशी आवाज मला उतरलाय की कांदिवली. अगं त्या काकी उचलतील फोन. परत तुला त्या फोन करत. काय श्रुतिकाने मगाशी ॲक्टिंग केली सिरियलमध्ये करताना तशी काय वगैरे करून. आणि आम्ही ऋतुजाला आता सांगितलं आहे की योगेशला चक्कर आले, त्याच्या शेजारच्या काकीचा फोन आला होता. आणि आता आम्ही चाललो आहे, आणि आम्हाला रिक्षावाले काका पण प्यायलेलेच भेटले नेमके. बापरे कसला हॉरिबल सीन होता. आता आहे ना बंड्या गेला आहे म्हणे कामाला, आणि जो मंगेश आहे तो ऑलरेडी विरारला पोहोचला आहे, ट्रेनमध्ये आहे. असा प्लॅन आम्ही केलेला आहे. आणि आता ना ऋतुजा पण पॅनिक झाली आणि तेवढी चला आता कोणच नाही तर नेहा तूही चल म्हणून मीही चालले आहे. आणि श्रुतिकाने तर गपचूप राहायचं. ऋतुजा झाली आहे ना कन्व्हिन्स मालाडला त्याच्या घरपर्यंत, तर हिची ॲक्टिंग ते संपतच नाही आहे. तिची ॲक्टिंग बघा, तिला काय करायचं एवढी गपचूप मान्य केली तिने, तरी हिला ॲक्टिंग करायचीच आहे. तुझ्या काकींचा का फोन येतोय तुझा मला. हे बघ काकी योगेश काय काकी आहे का गं? काय आलं बघा काय चाललंय. त्याला मी अशा सिच्युएशन नाही हँडल करू. योगेश तुला कळतंय की नाही? जरा काय मूर्खासारखा करतोयस तू योगेश. ते योगेश का मला पण ते बोलायला, त्याच्यामुळे मी पॅनिक झाली आहे इकडे. हा कोण असं करतं ग? अगं पण तुम्ही चाललाय कुठे? हा अरे योगेश आम्ही आता इथे प्लॅटफॉर्मला आहोत. योगेश मंगेश कामाला गेलाय.
कावळं पण मुळात तो योगेश शुद्धीत तरी आहे ना. शुद्धीत म्हणजे तो बेशुद्ध आहे ना. तो कसा बोलतोय फोनवर. हो नको नाही ती काळजी खोटी ओरडत असेल काम बंद करता यार व्हिडिओ. योगेशला चक्कर आली. तो सारखं बोलतोय या करून कावळ्यांना या करतात. हे थांबा कुठे जाताय. तू मला जरा हात देतेस का गं. अगं मी आहे नेहा. तिथे जर योगेशला काही झालं नसेल आणि तो नीट धडधाकट असेल तर त्याचं थोबाड फोड. त्याला काय नाही व्हायला झालंय. त्याला चक्कर आली. तो असं बोलतोय तर थोडा तरी सेन्स चालू आहे त्याचा. म्हणजे तुम्ही पॅनिक नका होऊ. पण आम्ही रिक्षा पकडली. हो किती वेळ जाऊ का आपण. 30-25 मिनिटं पकड. किती पैसे होणार मग. आणि आता हा तिथे जाईपर्यंत चालू नाही ठेवला असं बघ. असं नेहा तुला कुठल्या पण आयफोन मध्ये स्टोरेज नसतं एवढं. अगं हो त्याला 128 प्रत्येक वेळेस आता तू मी बोलते म्हणूनच पण तुला गांभीर्य. आता तू हा तुझी शिक्षा आहे. हा तू व्हिडिओ चालू ठेवणं लक्षात ठेव. अगं नाही नको बंद कर. तिला आता माझा राग आला असेल ना. ती काही कमी हट्टी नाहीये. ती करणार मुद्दाम. काय चाललंय. तुम्ही दोघी नाटक करताय ना. हा. खरं सांगा. पण मला अचानक काय झालं. अचानक काय झालं म्हणजे ऋतूच्या कळायला नको हिला. एक तर त्या सतत त्या कोण त्या काकू ज्यांना मी बघितलं पण नाहीये त्या कशा आहेत आणि त्यांचा सतत मला कॉल येतोय ऋतू. आणि आता मी मगाशी योगेशला बोलली मी ऋतूला देते फोन. तर बोलतो नको करू. बंड्याला पण कळत नाही का लगेच असं एकटीला सोडून मला निघून गेला ते आपल्या तिघींना. अगं ऋतू प्रत्येक वेळेस काय आहे इमर्जन्सी प्रत्येक वेळेस म्हणजे तो नेहमी असा जातो. त्याला कुठे माहिती होतं योगेशला काय झालंय. तो आधीच निघून गेलेला. अगं पण आपण 3 मुली काय करणार होतो तर ऋतूच्या तिकडे येतोय ना. पण तू शांत हो. पॅनिक नको हो. ही बस काही राहत आहे. ऋतू हा जवळचा प्रवास आहे का गं. याच्यानंतर मी नाही येणार तुझ्यासोबत. मी पण नाही येणार. नाही खरंच नाही शेवट. मी चांगल्याने व्हिडिओ यानंतर मला व्हिडिओ काढण्यात काही इंटरेस्टच नाही. तुमचं काय ही इतिहासाची पुनरावृत्ती करत वाटतंय मला. मी खरंच तुम्ही काय एकमेकींचं बोलणं पानावर घेताय का. म्हणजे ऋतू प्रत्येक वेळेस तू तिचीच बाजू घेते. मी तुम्हाला पण बोलते एकमेकींचं कशाला मनावर घेताय असं. पण तुला तिथे चुकलेलं नाही दिसत आहे का. आपण बोलले ना तिला तुला काही कामगिरी नाही. व्हिडिओ का काढते. मी नंतर तुम्ही बोलता शी काढायला पाहिजे होता म्हणून मी काढत होते. मी थोडी नेहमी काढत असते. कारण तुम्हाला माहीतच नाही की आपण कुठपर्यंत ब्लॉग केलाय. हिने लग्नाच्या गेटपर्यंतच केलाय. त्याच्यानंतर पुढे नाही केलाय. मी त्याच्या पुढे कंटिन्यू केलेलं हे लोकांचं फोटोशूट वगैरे. म्हणून मी बोलत होती की एंड कर आणि ती करत नव्हती. मग ही मला ऋतूच्या काल मला पटकन बोलली की मग तू कर ना. म्हणून मी करते. आणि ऋतूच्या तुला ना आमच्यासोबत असं नाही ब्लॉग बिग जमत नसेल ना तर नको करत जाऊ. तुमच्यात मी विसरून जाते. मग काय करणार. मग पोचला असेल मंगेश. तुला कसं रात्री मला बोलला त्याचे कुठले तरी शूज आहेत म्हणून त्यावेळी बघितलेले. का नाहीये हा ठीक आहे ना तिथे तो पण. अगं नको. नेहा इथे पण ब्लॉग करते. ती बोलली ना बंद नाही झाला पाहिजे. वाजतोय कोणतरी उचलत का नाहीये. योगेशला काय झालंय. काय फुगे मी
ॲडव्हान्स मध्ये Advance. थँक्यू. तू पण कर मला. एवढं आम्हाला भांडायला लावलं. अगं मीच काय जाऊ. आम्ही कधी न भांडणारे आज भांडलो. कोण भांडवल? वाढदिवसाच्या योगेश. हार्दिक शुभेच्छा. मी पण करणार. हा ब्लॉग हॅपी बर्थडे ऋतुवेश. थँक्यू नेहा. अगं मी हात धुवून येते. आणि तो ज्यूसवाला त्याच्याने काचेचे ग्लास होते आणि आम्ही पित होतो दोघी उसाचा रस. तो बोलतो फोड दोघी असं करून ग्लास पकडायला आला. आणि तिच्याकडे बघून मला हसूच आवरे ना. मला पण. आणि रिक्षा पकडली रे. अरे मग आम्ही तर रडेपर्यंत भांडलो पण दोघी. रिक्षामध्ये आणि हिने व्हिडिओ केलाय आणि मला हसू आलं. अरे हिला नंतर आणि ना मी त्या काकी असं आणि हिची ओव्हर ऍक्टिंग ऐकून मला हसायला आलं आणि मी आपटले तिकडे. आणि मग ही पण आणि मला डाऊट आला की अरे तुझी चावी माझ्याकडे उगेच घे ती आधी. कुठली चावी? आणि ते जाऊ दे आम्ही रिक्षा पकडली आणि रिक्षावाला एक बेवडा. भेटला आम्हाला. असा चालवत होता. पुन्हा असा करून. मग आणि ना तो ठोकणार होता त्या माहिती तिथे आपले ते अनुष्काकडे जायचा हा. रस्ता. अरे आपल्या येताना माहिती ती बस उभी होती त्या ते डिवायडरला तो असा करून हे होणार होता. तुम्ही दोघं कधी आलात? लगेच निघून. अरे आता 2 मिनिटं पण नाही झाली तुमच्या पुढे येऊन हे फोडलो नाही. हाताने हवा काढली बाहेर आणि 10-12 फुगवले फुगे आम्ही एका मिनिटात. ट्रॅफिक जाम भेटलं त्यामुळे. आम्हाला पण. तरी तुम्ही आमच्या लवकर आला ट्रेनने. जेव्हा आम्ही फोटो काढत होतो ना म्हणजे प्रमोद आणि माझे तेव्हा मला योगेशचा फोन आला. म्हणजे ह्याला फोन आला. मग यांनी लगेच मला दिला फोन. मग यांनी सांगितलं की माझं जाणं कॅन्सल होतंय तर तुम्ही एक काम करा ऋतूला घेऊन इन्फिनिटीला जा तिला. आणि म्हणून तर बोलत होती आपण कशा पद्धतीने हँडल करायचं. आणि मग जेव्हा ना तू वॉशरूमला गेलीस ना ऋतू तू वॉशरूमला गेलीस ना तिकडे तेव्हा मला इन्स्टंट सुचलं की आपण एक काम करूया की योगेश पडलाय करून असं सांगूया. आणि मला फोन येतोय आणि मी तेव्हा ह्याच्यावर इतकी भडकलेली होती. आठवतं तुला पडल्यावरती की त्याला हा मला न टाटा बाय बाय करताच गेला. जायचं आणि नंतर मग मी असं खूप भडकल्याचं नाटक केलं आणि मग नंतर मला सगळं असं आवसाने एकत्र आणून या काकींचा ज्या मला माहितीही नाही तशा आभासी काकूंचा फोन येणार होता की योगेश पडलाय आणि त्याच्या डायलिस्टवर पहिला तुझाच नंबर होता म्हणून तुला फोन केला. पण योगायोगाने असं झालं की योगेशची चावी आहे ती ऋतुजाकडे सापडली आणि मग फोन तिने योगेशला लावला आणि म्हणून डायल लिस्टवर पहिलं आलं म्हणून ते सगळं जुळून आलं एकत्र आणि मग नंतर आम्ही हिचा ड्रेस वगैरे घेतला आणि मग नाही मी- घेतला. ना म्हणजे म्हणजे बघितला. बघितलं आणि मग ऊसाचा रस प्यायला गेलो होतो तिकडे आणि मग तिथे तिथे- खरं तर ह्यानी ड्रामाला सुरुवात केली. कायच ऍक्टिंग मी हसलेच अगं नाही नेहा. आणि ही हसली तर मला पण हसू आलं. म्हटलं एवढं काय हसतीये ही आणि ना, मग तेव्हा मी तिला सांगितलं की मला सगळं एकत्र होतंय हसू आणि रडू ते ऐकून सगळं कारण का असं कधी झालेलं नाहीये माझ्या 2 मिनिटं माझे हात थरथरायला लागले ही जशी ओरडली आणि तिकडे. ते सगळं तर जाऊ दे आणि ते काका म्हणतात ऊसवाले की ना ग्लास फोड दोघे आणि मला इतकं हसायला येत होतं ना की मी त्या हॉटेलमध्ये समोरून काउंटरला जायचं सोडून पैसे द्यायला मी त्याच्या तिथून गेले आतमधनं आणि त्याला तू माझे बघून थेट आम्ही एक रिक्षा पकडली तो रिक्षावाला एकदम बेवडा निघाला आणि तो बोलतो तुम इतने साल से बाद मिले हो सब फ्रेंड्स लोग तो अच्छे से बात करने का असं तिरपा मागे बघत होता. नाही पहिलं काय आणि रिक्षा पकडण्याचं पण सीन बघा. गेल्या रिक्षाकडे बोलता स्टेशन चालू तर रिक्षावाला प्यायलेला तो हाय आणतो बोलतो कोणता स्टेशन. ही तिला विचारते कोणता स्टेशन. अरे विले भरले स्टेशन. आणि मग त्याच्यानंतर त्याच्यामध्ये डिवायडरला असं ठोकलं त्यांनी ठोकणार होता आणि मग फायनली थांबवली कशी ते तर काहीच नाही. मग फायनली आम्ही इथे आलो आणि तरी मग पण या दोघींचं हे नव्हतं हो ड्रामा करून. करत येत होते का तर मला ते ठेवायचं होतं. मग ही माझ्यावर भडकण्याचं नाटक केलं. मग आणि मी रडले. रडले खरी. खरंच रडलीस तू नेहा. तुला डोळ्याचं पाणी दिसत होतं की नाही मी खरंच रडत होते. पण तू कशाला रडत होतीस? असं आता काय रडणार मग खरं वाटायला नको भांडलो ते. वा नेहा काय म्हणावं तुझ्या याला. चला मुलीनो ठीक आहे. हा तुमचं सांगा आता. ते कसं तुमच्यानंतर तेच झालं. आम्ही गोरेगावला गेलो. हा बाई गाडी सुद्धा पुढे लावलं तिलाच माहिती नाही.
काल पण तसंच झालं. 10-15 मिनिटं गाडी शोधतो की अरे आता येईल, 7 गाड्या गेल्या आता येईल. भाई 10 मिनिटात वरती आला. काय रे गाडी विसरलो, डायरेक्ट गाडी विसरलो. मग परत ते फिरून काय करतोयस असं कालपासून यार? मोरी पिशवी आहे. स्काय ब्लू अगं, की सी skyच आहे ग्रीन? ना. स्काय ब्लू नाही, सी ग्रीन. तू काय अरे योगेश तुला कळत नाही कुठे काय लिहायचं. हा व्हिडिओ जाणार आहे ना यार. मला आधी बघू दे. बघितलं बघू. काय रे ऋतूत लिहिलं असेल लाडको मला. अगं काय ऋतू काय गं? अगं, रंग किती सुंदर आहे. मस्त दिलंय रे. असं ते रबर पडलं. हे चला या कापूया. हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे डिअर पूजा, हॅपी बर्थडे टू यू. May God bless you. आता तुम्हाला इकडे करते अगं. बारे बारे. अगं तुम्ही हजारों साल ये मेरी है आरज़ू. Happy birthday to you. Happy birthday to you. हॅपी थांबा, थांबा. हॅपी बर्थडे. थांबते मंग्या मी तुला देखील केक मला. हा, तर अमिश मला एक शर्ट. ओ हो हे घे रे. कसा बनवायचा? बस. गबरे. मंग्या तू बरोबर. हा भाई बस बरोबर ते घे. मी नका माती अडकली आहे. आणि लाव चेहऱ्याला जर असा. नको. हा. मस्त आहे. केक मस्त आहे. मंगेश तुझ्या शूजांनी माती केली आहे माहिती, बाहेर तुझे ते शूज होते. माझे शूज नाही ते ह्याचे शूज आहेत. ते तिकडचे ते स्काय ब्लू कलरचे कोणाचे आहेत? स्काय ब्ल्यू हा, चल चेक कर. व्हाईट वाले Check कर. त्याचे आहेत, जे की मी ओळखले की त्याचे शूज आहेत. मग मी पण बोलली नाही कारण का ऋतूला ठीक कळलं आहे असतं. चल. हा, ही बोलली अरे एवढ्या चपल्या कुठे ऋतुजाचं लक्ष केलं बोलते अरे हे तर मंग्याचे शूज आहे. आणि बघा तुम्हाला कळतंय का ऋतूला भंगेचे शूज पण कुठले आहेत ते माहिती आहे. नाही बघितले. अरे पड्ड्या मला बोलला आहे मग मंग्याचे काय कुठले शूज बोललास तू? काहीतरी शब्द युनिक शूज आहेत काहीतरी बोल. हा, काहीतरी शब्द त्या शूजांनी माती केली माहिती. नेहमी मंगेच्या शूजांनीच माती येऊन शूजांनी कॉन्शियस झाला तू. आणि मी तर ऐका मम्मीला काय सांगितलं हिच्या समोर, म्हणजे मम्मीला तर खरं तर मी खरं सांगू शकले असते पण ही समोर होते ना, म्हणून मी काय सांगितलं माहितीये का की ना GD सर आम्हाला भेटले विले पार्लेला आणि ते मला बोलते बेटा इतक्या वर्षांनी भेटलात आता घरी चला घरीच. आणि माझी मम्मी पण किती चालाक मला बोलते हे बेटा असं तू सरांसमोर बोलते. तर म्हटलं नाही ते अंधेरीला शिफ्ट झाले ना. बघ माझं सीताफी तर बघ माझी खोटं बोलण्याची, म्हणून ते आता मी ट्रेननी येतो आणि ते पुढे गेलेत आमचं आदरात इतकं करायला. माझ्या वाढदिवसानिमित्त आम्ही आज चायनीज खाणार आहोत. सगळं प्रयोजन योगेशने केलं आहे. हो ना जरा मी तिकडे जातो. तू नॉनव्हेज खाणार आहेस की व्हेज? पटकन जा. श्रुतिका टाइमपास बनवते बघा. आयुष्यात इतका टाइमपास करून मन भरलं नाही म्हणून आता पुन्हा एकदा टाइमपास. पटकन बाहेर आता लोक म्हणतात टाइमपास नव्हता तो, आयुष्यातला सगळ्यात बेस्ट टाइम होता. तर हे असं खायचं असतं. मग तुझं काय होतं? फालतू. बोल असं वाटतंय की योगेशने ना मार्गशीर्ष महिन्यात गरिबांना घरी बोलवून खायला दिलंय आणि गरीब खाताय. मी नाही खाता ते. मी आहे का गरीब? मी बोलणार मी गरीब हूं, मी गरीब हूं. बाई मंग्याचं घड्याळ मग मोबाईलला कनेक्टेड आहे. पण मंग्या आपल्याशी का नाही कनेक्टेड आहे? झाला जो. तर मंडळी हा जो आतमध्ये शेफचा स्टॅच्यू आहे छोटूसा, तो आम्ही योगेशला दिलेला. बॅचलर. हो, तर आज खूप वर्षांनी बघतेय मी त्याला इथे. हा बघा, हा ही दोघांना हिला काय पण आहे. झालंय? अशी झाडावर लटकली. बाय मंग्या. मंग्या बाय.
बाय बाय. थँक्यू तू आलास. थँक्यू सगळ्यांना. चला हो गुड नाईट. टेक केअर. चला झोपा आता. बाय बाय. यानंतर पण इंग्लिश बोल ना. अरे चला तर आता आपण हा व्लॉग इथेच एंड करूया. आणि तोपर्यंत जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब आणि भोगा आपल्या कर्माची फळं. चला बाय बाय.